पैसा चला येते. थांबले असते बाईसाहेब, तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे. काय सांगू बाईसाहेब, सारखं नुसतं पूजा पूजा करत असते. कोण आहे ही सटवी जिने माझ्या पोराच्या कोणत्या आयुष्याचा वाटोळा केला. पण बाईसाहेब, तिचा सत्य नसले तिचा वाटोळा होईल. काय मजबुरी असणार बाईसाहेब, तुम्ही नाही ओळखत आताच्या बाईसाहेब. आताच्या पुरींना तुम्ही नाही ओळखत. हो बाईसाहेब, आताच्या पुरींना फक्त पैसा पाहिजे, पैसा. हो, भेटला असेल तिला कोणीतरी पैशावाला, म्हणून गेली सोडून माझ्या लेकराला. पण खरं सांगते बाईसाहेब, कदापि तिचं चांगलं होणार नाही, तिचं वाटोळं होईल. शाप आहे बाईसाहेब, या आईचा हा शाप आहे. अरे किती श्राप बसतोय मला. तुला तर ठाऊक आहे ना, वडिलांनी घातलेल्या अटीपुढे मला हे सगळं करावं लागतं. त्यात माझी काय गलती आहे, काय दोष आहे माझा? माझ्या या मजबुरीला कोणी का समजून घेतलं? पण आता काही झालं तरी मी फक्त प्रसादची आणि प्रसादची प्रसाद मिळवण्यासाठी मी स्वतःचं शरीर त्यांच्या पुढ्यात झोपले म्हणून. नाहीतर काय, नाहीतर असं काय आहे ग जे माझ्यात येईल? तुझ्याशी लग्न केलं त्यांनी माझ्यात काय पाहिलं मला माहिती. पण पैशासाठी पुण्याच्या पुढ्यात स्वतःचं शरीर झोपणारी तुझ्यासारखी बदफैली नाहीये मी. हजारो वर्षापूर्वीच्या पोटात दाबून राहिलेल्या एका बाहेर पडली तिला ज्वालामुखीचा भयानक रूप येतं. तसंच तुझ्या माणसाचं देखील. आज तुला बोलले तुझ्या काळजाला टोचलं, असंच काही तू माझ्या वडिलांना बोलली. त्यांना कसं वाटलं? धन दौलत पैसा मला नाही तर तुला हवाय. काढून बसतेस इथे. बोल, किती पैसा हवाय तुला? मी देते. माझ्या नवऱ्याची रक्कम म्हणून. आवाज खाली. माझ्या घरी आहे, विसरायचं नाही. ही दीड दमडीची भिकारडी मला आपल्या नाव मला पाठवायला म्हणून निघून नाही सोडणार मी तुला, नाही सोडणार. रखेल म्हणाली ती तुला. सारं काय ऐकलं मी, बाहेर उभं राहून सारं काय ऐकलं. काय काय माझ्या प्लॅनिंग प्रमाणे जर तू वागली असती ना तर आतापर्यंत ही पूजा या घराच्या बाहेर कधीच पळाली असती. होता नाही आहे. दाखव तुला हा व्हिडिओ बघ.
ही पूजा फक्त प्रेम करते प्रसादवर. आणि हे जे तो त्या व्हिडिओ मध्ये बघते ना ती फक्त पूजाची सहानुभूती आहे. पण हा व्हिडिओ त्या प्रसादला दाखवून त्या प्रसादच्या मनात असं काही विष काढवणार नाही की तो प्रसाद हिला आणि त्या माणसाला या घरातून हाकलून नव्हे नाही तर घटस्फोट देऊन आपल्या आयुष्यातून कायमचा हद्दपार करेल. मस्त आहे प्लॅन. लगेच कामाला लाग. पण ते घराबाहेर काढायचा प्लॅन मात्र चुकीचा. एवढा मोठा तिला फक्त घराबाहेर काढून द्यायला लावायचं नाही. तर तिच्या गळ्यात दोर राहून मारून टाकायचं तिला पोटातल्या पाया सकट. पुन्हा मारण्याचाच प्लॅन. अरे एक प्लॅन फसला म्हणून प्रत्येकच प्लॅन फसणार आहे का? कुणाला काहीही बघून ते माझ्या विश्वास ठेव ना. अरे प्लॅन अगदी सिंपल आहे. कसं प्लॅन असा मी बघतो. चालेल. ऑल द बेस्ट. पूजा मॅडम तुमच्यासाठी एकदम म्हणजे बातमी आहे. तुम्ही आधी बसा इथे. म्हणजे मला दिल्ली वरून त्यांनी फोन केला आणि म्हणजे मला फोन करून त्यांनी सांगितलं की मी म्हणजे त्याच्या सांगण्यात थोडासा माझ्याच तुकड्यावर जगून माझ्याच बायकोच्या जीवावर उठला नाही सोडणार तुला. तुझ्या मॅडमचं या वेळेवर प्रेम आहे. तुझी हिंमत किती झाली माझ्या बायकोबद्दल असते वाईट विचार बोलण्याचे. माफ करा मला प्रसाद साहेब. माझ्याने असं बोलणं एक काम करा माझे तुकडे तुकडे करा. पण मी जे बोलतोय ते काळा दगडावरची रेषा आहे. काय बोलणार असते नाही खोटा नाही आहे. स्वतःचं पाप लपवण्यासाठी हे सरण्यासाठी रंग बदलतात. हो का? हो. आधी रंग बदलवतात. हो. मग प्रसाद बघ रंगे हात पकडलेला पुरावा बघ.
जेव्हा तुम्ही चेन्नईला गेला होता तेव्हाचा वेळ आहे. हा. मी तेव्हा बघितलं, मी थोडासा याच्याकडे कानाजवळच गेला होता. म्हटलं असेल लग्नाच्या आधीचं प्रेम प्रकरण होतच आयुष्यामध्ये, नाही का? पण काय मी आज बघतो तो काय, या मॅडम या वेळेला आपल्या भाऊ पाशात घेतलं. त्याला काय म्हटलं माहितीये, हे मानस आपलं प्रेमाचं प्रतीक माझ्या उदरात वाढतंय. हा, मानस तुझं बाळ माझ्या पोटात वाढतंय. पोटला आधी कोण हवं, मुलगा की मुलगी? राहुलच नाही, मी थेट त्यांना जाब विचारायला आलो आणि म्हटलंय ना, हे तुमचं प्रकरण मी प्रसाद साहेबांना सांगेन म्हणून. या वेळा आम्हाला मारायला घेतलं आणि हे तुम्ही बघितलं का नाही, हे आम्ही प्रतिहल्ल्यात केलं स्वतःचा बचाव करण्यासाठी. सगळं खरं बोलते की असंच्या असंच घडलं. असंच घडलं होतं. मला करण्यासाठी हे काहीतरी बिघडण्याचं ते. मला वाटतं त्या सिलेंडरचा स्फोट सुद्धा या दोघांनीच केला असावा. त्या सत्वाच्यावरती विश्वास घ्या. हा बाळ सुद्धा तुमचं आहे. मला माहित आहे पूजा, या घरातून हाकलून लावण्याचा कट आहे या दोघांचा. म्हणून हा खोटा नाटा व्हिडिओ दाखवून मला भडकवू पाहतात. बरोबर ना? बरोबर आहे ना?